नमस्कार मित्रांनो, वेलकम आहे आपल्या न्यू व्लॉगमध्ये। तर आज माझ्या लहान बहिणीचा बड्डे होता, तर चाललो होतो बड्डेला। घरी आल्यावरती ती काय माझ्याजवळ येत नव्हती कलर पाहून। त्यानंतर खाली आलो। खाली आल्यावरती आपलं जेवणाचा कार्यक्रम चालू होता। त्याच्यावरती आपले छोटे बंधू डिस्कशन करत होते काय चाललंय, काय जेवणाचं नियोजन आहे। तर हे लोक आले होते, हे यांचं जेवण बनवत होते। त्यात ह्या दोन चिलीपल्यांची मधीच घाई सायकल खेळायची। तर हा विचार करत होता नेमकं काय बनवतात जेवायला। तर त्यानंतर बारामतीमध्ये गेल्यावरती आपल्याला इथं काय रोड जास्त काय माहीत नाही आहेत, तरी पण निघालो। पण गाडी चालवायला एक नंबर वाटत होती। मग रिटर्न आलो घरी थोड्या वेळाने। आल्यावरती जरा हे काका वगैरे आले होते। तर हे बघा, ह्यो मोठा। त्यानंतर थोडा वेळ झाल्यावरती वरती आलो घरावरती। वरती डेकोरेशनचं काम चालू होतं बिल्डिंगवरती। तर ह्या मित्रांचं डेकोरेशनचं काम चालू होतं। त्यात आमचे बंधू यांचा विचार चालला होता नेमकं हे करतात तरी काय, त्याचा काय विचार चालला आहे काय माहिती। तो जरासा चिंताग्रस्त दिसत होता। नंतर संध्याकाळ झाली, बड्डेचा डेकोरेशन वगैरे झालं। क्लायमेट खूप मस्त झालं होतं। भीती होती पाऊस तर येत नाही ना। तर सगळ्यांचे असे फोटोशूट वगैरे चालू झाले होते। पाळणा बिळणा बांधला होता, मी तर हे फर्स्ट टाईम पाहिलं होतं। त्यानंतर आला आपला केक आल्यावरती झालं सेलिब्रेशन। आपली परी केक कापायला लागली। तिने केक कट केल्यावरती सगळ्यांनी हॅपी बड्डे तिला विश केल्यावरती वारे वगैरे सुटले होते। त्यानंतर केक कट केल्यावरती ती पहिल्यांदा म्हणजे रडली नाही केक कापताना, नाही तर ती रडणंच बंद करत नाही। ती आपल्या मावशीचा पार जीव आटापटेला आणते। त्यानंतर फटाकडे वगैरे फोडले वरती, म्हणजे काळे ढग झाले होते त्याच्यामध्ये फटाकडे फोडताना एकदम सुंदर वाटत होतं। त्यानंतर मावशीची घाई सगळ्यांना केक खायला घ्या वगैरे, फोटो काढायला चला, हे ते चालू होतं। चालू असताना इकडं लेडीजची फोटो काढायची घाई वेगळीच, मला फोटो काढायची। त्यात बारकाले पोरे फोगं फोडायला लागले होते, त्यांची घाई वेगळी। त्यानंतर आपल्या परीचं त्या दिवशी नाव पण ठेवायचं होतं। त्यानंतर तिचं नाव ठेवलं। राजनंदिनी नाव पण त्या दिवशी रिव्हील केलं सगळ्यांसमोर। ते झाल्यावरती मुलीचा मामा आला पुढं। मामाची तर घाई वेगळीच, ते आपला खोळखोळा वाजत होता। नंतर फोटोशूट चालू झाला। फोटोशूट झाल्यावरती आमचे छोटे बंधू फोटो काढायला गेले। नंतर आमची वारी आली। त्यानंतर तिन्ही मावश्या मिळून बाळाला पाळण्यात ठेवून पाळणं हलवत होत्या। त्यात परी लागली, म्हणजे परी खुश होती त्या दिवशी, ती रडली वगैरे काय नाही। त्यानंतर तिन्ही बहिणींचा फोटो याची घाई, फुगे फोडायची घाई होती। फुगे फोडल्यानंतर सगळे संपवले होते। त्यानंतर बहीण भावांची भांडण चालू झाली इथं। ही 2 नंबरची मावशी सोनाली मावशी, हिचे भांडण चालले होते तिच्या भावासोबत, म्हणजे असे टिंगलवारी भांडण चालले होते। त्यानंतर मावशी म्हणले आपला सेल्फी। त्यानंतर सगळे लोक वगैरे गेले। आपलं नॉर्मल आपले फॅमिली मेंबरच बसले होते। आपले मामाश्री आले, मामाश्रीसोबत फोटो। नंतर खाली बिल्डिंगच्या खाली आलो, चर्चा झाली, आपली चर्चा चालली होती। अशीच नॉर्मल चर्चा वगैरे, म्हणजे खूप दिवसानंतर भेटलो होतो। तर असंच अजून एक ब्लॉग आहे आपला, तो येईलच लवकरच। तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आपल्या। थँक्यू फॉर वॉचिंग।